कसं आहे बघा, याच्या आधी नगरपालिका निवडणुकीच्या वेळी मी समन्वय करायचा प्रयत्न केला पालकमंत्री म्हणून. माझ्या निमंत्रणाला कुणी त्या भाजपच्या दोन्ही मान्य मंत्री महोदयांनी आमदारांनी काय प्रतिसाद दिला नाही. जिल्हा परिषदेच्या वेळी एकदा केला सुरुवातीला, तेव्हाही त्यांनी कुणी प्रतिसाद दिला नाही. मग जर समजा पालकमंत्री जिल्ह्याचे समन्वय करायसाठी बैठक बोलवतात, तेव्हा तुम्ही म्हणता की तुम्ही येत नाही आणि लगेच समन्वय समिती बैठकीच्याच दिवशी तुम्ही जाहीर करता की स्वबळावर भाजप सत्ता मिळवल. मग तुमचा जर असा प्रतिसाद असेल तर शेवटी मग आम्हालाही विचार करावा लागला ना. आणि नेमकं त्या दिवशी त्यांची जेव्हा काय त्यांची बैठक होती, मला निरोप आला, मला सांगितलं बैठक आमची आहे तुम्ही या, पण मी साताऱ्यामध्ये नव्हतो, मी बाहेर होतो, त्यामुळे मला काही जाता आलं नाही. तर जसं पेरलं तसं उगवलंय. भाजपनं जिल्हा परिषदच्या वेळी जो स्वबळावरचा नारा दिला आणि त्यानुसार आता मित्रपक्षांची गरज त्यांना पडते. एकंदरीत जर पाहिलं तर भाजपकडे आता मित्रपक्षांना मदत मागितल्याशिवाय त्यांचं मतदान पूर्ण होणार नाही किंवा उमेदवार विजयी होऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. मग काय म्हणजे आली परिस्थितीला सामोरं जायचं सगळ्यांनीच. काय जी परिस्थिती समोर आहे, अंकगणित जे काय दिसतंय, संख्याबळ जे काय दिसतंय आता ह्या निवडणुकीतलं, त्यामुळं माझ्या माहितीनुसार काहीतरी 450 का पावणे 450 पेक्षा जास्त मतं लागतात निवडून येण्यासाठी. त्यामुळं आता ते बहुमत गाठणं ही आता त्यांची जबाबदारी आहे, किंवा ती बहुमत गाठलं पाहिजे यासाठी सगळेजणच प्रयत्न करतायत.